गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या। कौटुंबिक वादातून मुरगुड येथील एका शिक्षकाने अल्पवयीन मुलाच्या मदतीने शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली आहे। सकाळी 9:30च्या वेळी ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मुरगुडमधील साही कॉलनीतील अपूर्वाई बंगल्यात शिक्षक परशुराम पांडुरंग लोकरे वय वर्ष 53 व त्यांची पत्नी शिक्षिका सविता लोकरे वय वर्ष 45 हे शिक्षक दाम्पत्य मुलगा आणि 2 मुलींसह राहतात। परशुराम व सविता या पती-पत्नींमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार भांडणे होत होती। आज सकाळी चहा घेत असताना या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। मुलांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा काही उपयोग झाला नाही। सविता या भांडी घासायला गेले असताना तिच्या अल्पवयीन मुलाने तिला पकडले आणि राग अनावर झालेल्या पती परशुराम याने सविताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला। डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या जागीच ठार झाल्या। या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या प्रकरणी बाप लेक या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास मुरगुड पोलीस करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।